हॅलो, मी आहे शालिनी हुबलीकर आणि माझ्या नागरत्न चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. खास मराठी माध्यमातील मुलांसाठी, 1ली ते 10वीच्या मुलांसाठी मी या चॅनल मध्ये व्हिडिओज अपलोड करणार आहे. तुम्हाला पत्र लेखन, निबंध लेखन, कथा लेखन, कहाणी लेखन, जाहिरात लेखन, बातमी लेखन सगळं एकाच चॅनल मध्ये भेटणार आहे. व्याकरण भेटणार आहे, धडे शिकून मिळणार, प्रश्नांची उत्तरं भेटतील, सगळं काही तुम्हाला एकाच चॅनल मध्ये भेटणार. तर आहे ना तुमचा फायदा, आणि सगळे विषय शिकवणार आहे मी. त्यामुळे इथे धाव तिथे पळ हे करायची गरज नाहीये तुम्हाला. तर तुमचा भरपूर वेळ वाचणार आहे. शालिनी हुबलीकर चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि बेलचा आयकन टॅप करा. आणि जी मुलं आहेत, दुसरी जी शिकत आहेत, तुमच्या बरोबरची आहेत, किंवा 1ली ते 10वीची मधली मुलं आहेत, इंग्लिश माध्यमातील मुलं असतील तर त्यांना शालिनी हुबलीकर चॅनलमध्ये जायला सांगा आणि शिकायला सांगा. आणि मराठी माध्यमातील मुलांसाठी मी सुरू केला आहे नागरत्न चॅनल. तर लवकर सबस्क्राईब करून बेलचा आयकन टॅप करा, जेणेकरून तुमचा फायदा होईल आणि वेळही वाचेल. ऑलरेडी आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आता बघता बघता मुलांच्या परीक्षा सुरू होतील आणि पालक येतील टेन्शन मध्ये आणि मुलं सुद्धा येतील टेन्शन मध्ये. म्हणूनच सांगते, लवकर सबस्क्राईब करा आणि बेलचा आयकन टॅप करा. ठीक आहे? आणि फक्त आपल्या पुरतच मर्यादित न ठेवता दुसऱ्या मुलांनाही फॉरवर्ड करा. तर ह्याच्या आधी मी शिकवलेला आहे गणिताचा पहिल्यापासून जो मी धडे वगैरे शिकवलेले आहेत तुम्हाला, तर ते आधी तुम्हाला त्याचे व्हिडिओ बघायचे आहेत. जर तुम्ही आज पहिल्यांदा माझा चॅनल बघत असाल तर ते तुम्ही ऑलरेडी बघितलेलं आहे, ऑलरेडी सबस्क्राईब केलेलं आहे, तर थँक्यू व्हेरी मच त्याच्यासाठी. आणि नाही केलंय आणि आज पहिल्यांदा बघताय तर नक्की मागचे व्हिडिओज बघा. म्हणजे हा गणिताचा जो पाया असतो तो जर भक्कम करायचा असेल तुम्हाला, तर सुरुवातीपासून अभ्यास करणे फार गरजेचे आहे. ठीक आहे? मधून मधून अभ्यास केला तर तुम्हाला काहीही समजणार नाही. ठीक आहे? कारण की हेच पुढे तुम्हाला 10वी पर्यंत येत राहणार आहे, थोडं थोडं ऍडव्हान्स होत जाऊन. मग जर आधी काय आहे ते समजलं नाही तर मग पुढचं कसं समजेल आपल्याला, हो की नाही? म्हणून लवकर आधीचे व्हिडिओ बघा आणि मग हा व्हिडिओ बघा. चला तर मग मी आज तुम्हाला शिकवणार आहे. तर आज आपण शिकणार आहोत 3 अंकी संख्या, लेखन व वाचन. पण आधीचे व्हिडिओ बघितल्याशिवाय हा व्हिडिओ बघू नका, हीच माझी कंडिशन आहे. ठीक आहे? तर चौकटीत योग्य संख्या भरा व संख्या वाचा. आता इकडे तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत की नाही? 101, 102, 103, 104, 105. त्याच्यानंतर काय येणार? 106. 106 च्या नंतर 108, 109, 110. त्याच्यानंतर 211, 212, 213, 214, 215, 216. अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या या संख्या भरायच्या आहेत. येतं ना तुम्हाला? सोपं आहे की नाही अतिशय? मग चौकटीमध्ये जे रिकामे आहेत त्याच्यामध्ये संख्या भरत जायचंय तुम्हाला. आता दिलेल्या अंकांच्या समूहातील प्रत्येक अंक एकदाच वापरून 3 अंकी संख्या तयार करा. आता इथे 1, 2, 3 दिले की नाही तुम्हाला? तर ह्या 3 अंकी संख्यांपासून तुम्हाला संख्या बनवायला सांगितलेल्या आहेत. तर 1, 2, 3 123 झाले. मग काय केलं यांनी? 1, 3, 2 केलं, 132 झालं. मग 2, 1, 3, 213. मग 2, 3, 1 231. 3, 1, 2 312. 3, 2, 1 झालं की नाही? कितीतरी संख्या झाला बघा तुमच्या. हा, मग इथे बघा 3 अंकी संख्या, पण 0 आधी लिहायचं नाही. जर 0 आधी लिहिलं तर ती संख्या 2 अंकीच होईल. कारण की 0 आधी लिहिल्याने 0 म्हणजे काही नाही, 0 म्हणजे काही नाही, म्हणून ती 2 अंकी संख्या, म्हणून आधी 0 लिहायचं नाही. मग 305, 503. हा, मग 530, 350. अशा प्रकारे तुम्ही अंक तयार करू शकता. ठीक आहे? आणि इथे त्या लोकांनी तुम्हाला सांगितलेलं पण आहे, 035 किंवा 053 या 3 अंकी संख्या नाहीत, हे लक्षात घ्या. कारण त्या संख्या 2च अंक वापरून म्हणजे 35 आणि 53 अशा लिहितात. आता कोणतीही 3 अंकी संख्या घ्या, त्यातील शतक स्थानाचा अंक बदलून नवीन संख्या तयार करा. तसेच दशक व एकक स्थानचे अंक बदलून नवीन संख्या तयार करा. आता परत तसंच तुम्हाला इथे करायचं आहे. 768, 876,
687 हा, मग 768, 786 अशा प्रकारे, 876 अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता संख्या. ठीक आहे. जर काही अडचण असल्यास, तुम्हाला नाही समजलं तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहा, कमेंट करा, म्हणजे मी तुम्हाला समजावून सांगेन. ठीक आहे. पुढे गाडी अडकली तुमची की सरळ यायचं माझ्या नागरत्ना चॅनलवर आणि मला विचारायचं आणि मी प्रत्येक मुलांच्या प्रश्नाचं उत्तर देते. ठीक आहे. आता पुढे बघूया काय आहे. आता आपण शिकणार आहोत मागची संख्या आणि पुढची संख्या. खालील संख्या पट्ट्यांतील संख्या वाचा. 99, 100, 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110. त्याच्यानंतर 215, 216, 217, 218, 219, 220, 221, 222, 223, 224, 225, 226. त्याच्यानंतर 399, 400, 401, 402, 403, 404, 405, 406, 407, 408, 409, 410. आता वरील संख्या पट्ट्यांच्या मदतीने लगतची पुढची संख्या लिहा. आता इथे तुम्हाला संख्या दिलेली आहे आणि पुढचा बॉक्स मोकळा आहे की नाही, म्हणजे आपल्याला ह्याच्या पुढची संख्या लिहायची आहे. तर 105च्या पुढची संख्या कोणती? 105च्या पुढे आहे 106. 220च्या पुढची संख्या कोणती? कुठे गेलं हे बघा, 220च्या पुढची संख्या 221. 409च्या पुढची संख्या कोणती? तर 410 आहे की नाही सोपं. अशाच प्रकारे तुम्हाला ह्या पुढच्या संख्या बघायच्या आहेत. ठीक आहे. आता इथे बघा, वरील संख्या पट्ट्यांच्या मदतीने लगतची मागची संख्या बघा, म्हणजे त्यालाच लागून असलेली मागची संख्या बघा. लगतची म्हणजे लागून असलेली. आता 400च्या आधीची संख्या कोणती? 399. पुढचा बॉक्स खाली आहे की नाही, मग ह्याचा पुढचा नंबर घ्यायचा आपण. 399. आता 107, 106. ठीक आहे. 218 तर कुठे आहे, मग 217. आणि इथे काय आहे? 110, 109. अशा प्रकारे तुम्हाला संख्या लिहायच्या आहेत. वरील संख्या पट्ट्याच्या मदतीने लगतची आणि मागची व लगतची पुढची संख्या लिहा. आता 217 दिला आहे. 217च्या पुढचं आणि मागचं दोन्हीही नंबर लिहायचं. 100च्या मागचं आणि पुढचं दोन्ही नंबर लिहायचं. पुढचं मागचं 409 इथे दिलेलं आहे की नाही, मागचं आणि पुढचं दोन्ही नंबर लिहायचे. ठीक आहे. आहे की नाही सोपं. मग उगीच तुम्ही लोकांना टेन्शन घेऊन बसता बाबा. आता दिलेल्या संख्येलगतची संख्या त्या संख्येपेक्षा कितीने मोठी असते? आता आपण संख्या मोठी आहे, कितीने मोठी असते सांगा बघू. 1नेच मोठी असते की नाही, मग तर ती 1ने मोठी असते. दिलेल्या संख्येलगतची मागची संख्या त्या संख्येपेक्षा कितीने लहान असते? 1नेच लहान असते. 435 मध्ये 1 मिळवून येणारी संख्या कोणती? तर 436. 435 मध्ये 1 मिळवला आपण तर 436. 435 मधून 1 कमी करून येणारी संख्या 434. लगतची पुढची व लगतची मागची संख्या. आता इथे सुद्धा त्यांनी बघा दिलेलं आहे आपल्याला. 119 च्या आधीची 118, नंतरची 120. 200, 199, 200, 201, 391, 390, 391, 392. अशा प्रकारे तुम्हाला पुढची आणि मागची संख्या लिहायची आहे. ठीक आहे. वाटतंय ना आता सोपं. आता खाली त्यांनी दिलं आहे, दिलेल्या संख्येच्या पुढील कोणत्याही 3 संख्या लिहा. आता इकडे 555 दिलेलं आहे, 556, 557, 558 झाले 3 संख्या. 600, 601, 602, 603, 650, 651, 652, 653, 997, 977, 978, 979,
अशा प्रकारे तुम्हाला संख्या लिहायच्या आहेत. आता 399, 400, 401, 402 अशा प्रकारे आता दिलेल्या संख्येच्या मागील कोणत्याही 3 संख्या लिहा. आता 99 दिले आहेत ना, तर 99च्या मागील संख्या कोणत्या येणार? 98, 97, 96 हो की नाही. 312, 311, 310, 312 आहे, 311, 310 आणि 309, 407, 406, 405, 404 असं मागची संख्या लिहायची. 500, 499, 498, 497. ठीक आहे. असं फसतात हे लोक, तुम्हाला फसू नका तुम्ही. 500 आलं म्हणजे 499च्या नंतर 500 येतं की नाही. मग म्हणून असं फसवता, तर तुम्ही फसायचं नाही. आता इथे दिले 601, 600, 599, 598 समजलं. असं असतं ते. काय तुम्ही पण राव. आता आपण शिकणार आहोत लहान मोठेपणासाठी चिन्हांचा वापर. तर कोणते चिन्ह वापरतात? हे बघा, असे चिन्ह वापरतात. कोणता लहान आहे आणि कोणता मोठा आहे हे दाखवण्यासाठी. संख्यांचा लहान मोठेपणा ठरवा. आता इथे संख्या दिलेल्या आहेत तुम्हाला. याच्यातली लहान संख्या कोणती आहे? 2 आणि मोठी संख्या कोणती आहे? 8. लहान संख्या शाबाश 59 आणि मोठी 77. लहान संख्या 9, मोठी संख्या 39. लहान संख्या 14 आणि मोठी संख्या 35. लहान संख्या 32, मोठी संख्या 67. आता चिन्हांचा उपयोग. आता बघा इथे 5 पेक्षा 2 चे वाचन. 5 मोठे 2 पेक्षा. ठीक आहे. आता इथे 2 आणि इथे 5 ठिपके आहेत. तर आमचे जे सर होते ना, पाटील सर म्हणून होते आम्हाला शिकवायला, तर ते काय म्हणायचे माहिती का? जो लहान त्याला बाण. बाण आहे की नाही हे, म्हणजे जी संख्या लहान त्याच्या समोर बाण काढायचा. ठीक आहे. तर जो लहान त्याला बाण. मग इथे 2 आणि इथे 5 आहेत. चे वाचन करताना 2 लहान कितीपेक्षा? 5 पेक्षा. ठीक आहे. वाचायचं ही महत्वाचं आहे, ते समजून घ्या. ठीक आहे. तर आता इथे खाली त्यांनी आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत. ठीक आहे. इथे 27 आणि इथे 40. तर जो लहान त्याला बाण. ठीक आहे. आणि इथे 91 आणि इथे आहे 49. तर जो लहान त्याला बाण. ठीक आहे. तर 27 आणि 40 चे वाचन. 27 लहान 40 पेक्षा आणि 91 मोठे 49 पेक्षा. ठीक आहे. ही वाचायची पद्धत आहे. आता खालील चौकटीत लहान आणि मोठी संख्या जी आहे त्यापैकी योग्य चिन्ह लिहा. आता बघा, 10 पेक्षा 9 लहान, 50 पेक्षा 49 लहान, 500 पेक्षा 499 लहान, 9 पेक्षा 10 मोठा, 49 पेक्षा 50 मोठा, 500 पेक्षा 499 मोठा. जो लहान त्याला बाण मारायचं आहे, तुम्हाला विचार करायचा नाही. 5 आणि 3 कोण आहे? मोठा. 5, 3 लहान. 23 आणि 25 कोण लहान? 23. मारा त्याला बाण. 500 आणि 300 कोण लहान? 300. ठीक आहे. अशा प्रकारे छोटी संख्या आहे त्याला तुम्ही बाण मारायचं. ओके. तर चिन्ह ना बरोबर लक्षात राहील तुमच्या. टोनी दिलेल्या दोन्ही संख्या 2 अंकी असतील तर त्यांचा लहान मोठेपणा आपल्याला ठरवता येतो. पण एक संख्या 2 अंकी आणि एक संख्या 3 अंकी असेल तर बघा, आता हा प्रश्न तुमच्याही मनामध्ये आला असेल ना. एक संख्या 2 अंकी असेल आणि एक संख्या 3 अंकी असेल तर आम्हाला कसं समजणार? ताई, आधी 2 अंकी संख्यांपैकी सगळ्यात मोठी संख्या सांग बरं. टॉनी, सोप्पं आहे. सगळ्यात 2 अंकी संख्यांत 99 ही सर्वात मोठी संख्या आहे
आणि हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाणार रिकाम्या जागा भरामध्ये. 2 अंकी सगळ्यात मोठी संख्या कोणती, तर ती आहे 99. ठीक आहे, लक्षात ठेवा. हे 99 पेक्षा मोठी लगतची संख्या आहे 100, तर ती 3 अंकी संख्या आहे. ताई, मग तुम्हाला समजलं ना, 2 अंकी संख्या 99 किंवा तिच्यापेक्षा लहान असते म्हणून ती संख्या 100 पेक्षा लहान असते. तर 2 अंकी संख्या कोणतीही असू द्या, ती 100 पेक्षा लहान आहे, 3 अंकी संख्येपेक्षा लहान आहे. 3 अंकी संख्या 100 किंवा तिच्यापेक्षा मोठी असते. तर यावरून लक्षात येतं की 3 अंकी संख्या 2 अंकी संख्येपेक्षा मोठीच असते. चला, तसाच विचार केला तर 2 अंकी संख्या 1 अंकी संख्येपेक्षा मोठीच असते ना ताई. बरोबर बरोबर आहे ना. 1 अंकी संख्येपेक्षा मोठी 2 अंकी संख्या, 2 अंकी संख्येपेक्षा मोठी 3 अंकी संख्या. ठीक आहे. आता लहान मोठेपणा पुढे चालू. नंदू, 3 अंकी 2 संख्या असतील तर त्यापैकी लहान मोठी संख्या कशी ओळखायची? ताई, थोडी सोपी उदाहरणं पाहू. 500 व 300 या संख्या पहा. यातील कोणती संख्या मोठी आहे? सलमा, 5 शतक ही 3 शतकापेक्षा मोठे आहे म्हणून 500 पेक्षा 300 लहान आहे. ताई, आता 325 व 625 या संख्या पहा. इथे दोन्ही संख्यांतील दशक समान व एककही समान आहेत, पण 6 शतक हे 3 शतकांपेक्षा मोठे आहे म्हणून 600 हे 300 पेक्षा मोठे आहे. टोनी, तर 625 हे 325 पेक्षा मोठे आहे. टोनी, 2 संख्यांमध्ये शतक दशक एकक सगळे वेगवेगळे असले तर काय करायचं? नंदू, 495 आणि 812 या संख्या पहा.